विद्यार्थी त्या निवासी विद्यार्थी त्या पेपरला गेले होते. तर तो पेपर असा खूप काही अवघड नव्हता. फक्त 10वी पर्यंत जे आपण विज्ञान शिकलो त्यातले काही प्रश्न होते आणि विज्ञानातीलच होते. जास्त 11वीचे पण नव्हते, ते 10वीचेच प्रश्न होते. तर 10वीच्याच क्रमावर होते. जास्त काही मी अभ्यास केला नव्हता, पण केला होता ह्याला महत्त्व आहे. केला होता म्हणूनच ती परीक्षा मला मी दिली आणि त्यात मला माझी निवडसुद्धा झाली. आणि त्यानंतर मग माझी निवड झाल्यानंतर आम्ही 15 तारखेला आता मागं 15 तारखेला इस्रोची ती सहल 15 तारखेला सुरू झाली होती. सरांनी मला पुण्यापर्यंत नेलं. पुण्यात आम्ही 2 दिवस पुण्यात अगोदर सहल केली. अगोदर पिंपरी चिंचवड येथील विज्ञान तारांगण येथे गेलो होतो. ते विज्ञानाचे तिथं विविध उपक्रम बघायला मिळाले, शिकायला मिळाले आणि तारांगणामध्ये ग्रहताऱ्यांची माहिती मिळाली. जे पुस्तकात वाचले होते ग्रहतारे ते प्रत्यक्षात पाहायला मिळाले होते सारे. त्यानंतर आम्ही आयझर येथे गेलो. तिथे विविध अनेक शास्त्रज्ञ होते. त्यांनी आम्हाला गाईड केलं की तिथं विविध शोधसुद्धा लावलेले होते. म्हणजे तिथं प्रयोग करून पाहत होते आणि ते प्रयोग जर सक्सेसफुल झाले तर ते प्रसिद्ध करत होते. त्यानंतर आम्ही एअरपोर्टवर गेलो आणि तेथून बँगलोरच्या फ्लाईटमध्ये विमानाने बँगलोरला गेलो. सगळ्यांचं स्वप्न असतं विमानात बसायचं आणि ते मला पण संधी मिळाली विमानात बसायची. विमानात बसल्यावर खूप छान वाटलं. त्यानंतर 1 तासातच आम्ही बँगलोर येथे पोहोचलो. बँगलोरमध्ये गेल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही बँगलोर येथील बॉटॅनिकल गार्डनमध्ये गेलो. तिथं विविध प्रकारच्या वनस्पतीचा संचय होता. त्यानंतर आम्ही कर्नाटकातील विश्वेश्वरय्या रिसर्च ऑर्गनायझेशन येथे गेलो. तिथे विविध प्रकारचे आम्हाला प्रयोगसुद्धा करून दाखवले आणि 3D शो दाखवला. तिथं पण विज्ञानातून राबवलेले विविध उपक्रम होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही इस्रोची जी काही केंद्र आहे केरळ येथे तेथे गेलो. तेथे विविध प्रकारचे रॉकेट लॉन्च केलेले होते. रॉकेट होते ठेवलेले. आमच्यासमोर एक रॉकेटसुद्धा लॉन्च करून दाखवलं. तो क्षण अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता. खूप जवळून आम्ही ते रॉकेट लॉन्च करताना पाहिलं आणि तेथे विविध प्रकारचे जे उपग्रह आहेत सोडलेले ते सुद्धा होते. त्यांच्याबद्दल आम्हाला माहितीसुद्धा दिली आणि त्यानंतर आम्ही निघालो कन्याकुमारी. दुसऱ्या दिवशी आम्ही कन्याकुमारीला गेलो. तिथे स्वामी आनंदांचे खूप मोठे स्मारक होते. तिथपर्यंत आम्ही पाण्यातून जहाजाने प्रवास केला आणि त्यानंतर कन्याकुमारी येथील सनसेट पॉईंट पाहायला सुद्धा गेलो होतो. त्यानंतर आम्ही रात्रीच्या फ्लाईटने केरळ येथून पुण्याला परत वापस आलो. एवढाच. धन्यवाद. धन्यवाद.